तर सध्या एवढं हे करून झालेलं आहे. इकडे लाइटिंग वगैरे लावलेत आणि लाईट एक मिनिट, अजून आपल्याला लाईट इथे एक बल्ब लावायचा आहे मोठा, जेणेकरून उजेड अजून चांगला पडेल. हे इकडे बारीक खेळणी इकडे ठेवले. इथं पण अंथरायचं आहे बरं का, अजून काहीतरी म्हणजे या साईडला असं पूर्ण अंथरून घ्यायचं आहे एक पट्टी अशी, कारण बेडशीटची साईज एवढीच होती त्याच्यामुळं जास्त काही जागाच नाही पुरली. आणि हे मागच्या साईडला पण तिथं काय करणार आहे मी, तर थर्माकोलचं शीट आणणार आहे. त्या शीटवरती ना थर्माकोलचे बॉल असतात ना, तर ते बॉल चिटकवायचे रंगीबिरंगी, आणि ते तसंच ते हुक आणायचे, तसले स्टिकर भिंतीला लावतात ना आपण, ते काहीतरी हँगर तसले छोटे छोटे अडकवायचे, ते आणायचं आणि त्याला इकडे इकडे लावायचं आणि त्याच्यामध्ये त्याला अडकवायचं, म्हणजे ते पेपरचं झाकून जाते बॅक साईडचं सगळं, आणि दिसायला पण काहीतरी शो वगैरे दिसतंय चांगला. अजून बरंचसं काम बाकी आहे. साड्या मेन म्हणजे साड्या नेसवून झाल्या, अजून जरा मुखवटे बसवल्यानंतर अजून जरा व्यवस्थित करायची पिन वगैरे. आणि इकडे हे फराळाचं ठेवायला जागा ठेवलेली आहे मध्ये एवढी. इकडे जरा उतार आलेला आहे, थोडंसं काहीतरी फरशा वगैरे लावते नंतर. ती टाकी ठेवलेली आहे तिथं, श्रीकृष्णांची मूर्ती आणून ठेवायची, विग्रह आणून ठेवायचं छोटंसं आहे वर खाली, आणि त्याला साईडने साडी, डिझाईनची साडी एक गुंडाळायची साईडने. ती साडी कशी गुंडाळायची, पण त्याला निऱ्या निऱ्या करायच्या, बारीक निऱ्या करायच्या, नाड्याने बांधायचं आणि ते गुंडाळायचं. मी दाखवेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हे जे आहे हे इथं कुठंतरी चिटकवून टाकायचं भिंतीला. हे थोडंसं रांगोळी आहे, रांगोळी इथं सगळी अशी रांगोळी काढायची, म्हणजे धान्य जेव्हा ठेवतो आपण हे सगळी फरशी अशी पूर्ण झाकून जाते नंतर, कारण धान्य वगैरे ठेवलं ना आपण की मग त्याच्या भोवताली पूर्ण अशी रांगोळी छान काढून टाकायची, जेणेकरून हा कोबा वगैरे केलेला आहे काहीच दिसून येत नाही. हे सगळं इथं बेडशीट टाकणार आहे मी, बारक्या बारक्या जे बेडशीट आहेत ना सगळं हे झाकून जाते, डिझाईनचे वगैरे आहेत. तर ते झाडून वगैरे काढायचं होतं, बाहेरचं देखील क्लीन करायचं होतं, त्याच्यामुळे मी सध्या काहीच नव्हतं केलेलं. तर इथून एवढं असं बेडशीट अंथरायचं आणि इकडे ह्या साईडला थोडीशी रांगोळी काढायची, इथं काहीतरी रांगोळीची बॉर्डर वगैरे काढायची, आणि तिथं समोरच्या साईडला ते बॉक्स वगैरे ठेवला, तिथं ते धान्य वगैरे ठेवायचे. आणि हे इकडे बघा हे कसं केलेलं आहे, हे श्रीकृष्णांना असं मध्ये बसवलेलं आहे, हे वेगळं केलेलं आहे वरचं, आणि हे घर वगैरे दाखवलेलं आहे खाली असं. हे खरं तर मी माती टाकत असते, माती किंवा लाकडाचा भुस्सा टाकते, पण सध्या तब्येत माझी बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडं दिवसभर करत आहे. 8 दिवस झाले थोडंसं करतच आहे, कारण हे सगळं काढायचं, धुवायचं, ठेवायचं, वाळवायचं खूप असतं या सामानाचं, जेवढं वॉशेबल आहे तेवढं. तरी खाली कापूस टाकलेला आहे मी, कापूस टाकलेला, व्हाईट कपडा अंथरून कापूस टाकलेला आहे. आणि हे टीव्हीचं ते हे होतं थर्माकोलचं, ते टीव्हीला लावून आलेलं ते, मग त्याच्यावरतीच हे बाकीचे फुलं वगैरे लावलेले आहेत असं. हे तर एवढंच केलेलं आहे मी, फारसं काही अजून केलेलं नाही आहे, कारण डेकोरेशनचं सामान आपल्याकडे एवढंच आहे. हे पडदा मला खूप आवडतो असं लावायला, दरवर्षी लावते मी. खाली खिडकीला छोटंसंच आलं होतं, पण यावेळी जरा मोठं आलं वरती. तर एवढंच सामान आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं एवढंच आपण लावायचं झालं. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. टेक केअर.